नमस्कार, मी संदीप देसाई. इराण इस्रायलच्या युद्धानंतर यूएईमध्ये काम करणारे भारतीय नागरिक संकटात येण्याची शक्यता वर्तवली जाते. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ले सुरू केल्यानंतर इराणनं सुद्धा आखाती देशांवर हल्ले सुरू केलेत आणि त्यामुळे यूएई मधील दैनंदिन जीवन काहीसं विस्कळीत झालंय आणि याचा फटका यूएई मध्ये काम करणाऱ्या लोकांना बसतोय. पर्यटकांना तर बसलेला आपण बघितलं, मात्र यूएई मध्ये कायमस्वरूपी जे काम करणारे भारतीय नागरिक आहेत यांनाही फटका बसण्याची शक्यता आहे. भारतीय नागरिकांमध्ये यूएई मध्ये काम करण्याचं प्रचंड आकर्षण नेहमीच राहिलेलं आहे. यामध्ये यूएई मधल्या दुबई असेल, अबुधाबी असेल, शारजाह, कुवेत या ठिकाणी काम करण्याची भारतीयांमध्ये प्रचंड क्रेज आहे. यूएई मध्ये सर्वात जास्त पसंती ही दुबईमध्ये नोकरी करण्यासाठी भारतीय देत असतात. याची काही महत्वाची कारणं सुद्धा आहेत. त्या महत्वाच्या जमेच्या बाजू सुद्धा असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे तिथे मिळणारा पगार आणि भारतात त्याची वाढणारी किंमत. आणि यामुळे अनेकांचं यूएई मध्ये नोकरी करण्याचं स्वप्न असतं. आता दुसरं कारण काय आहे तर दुबई इन्कम टॅक्स मुक्त आहे. पगारावर कोणताही उत्पन्न कर लागत नाही, म्हणजे इन्कम टॅक्स लागत नाही. आता कॉर्पोरेट कर लागू झालेला असला तरी इतर देशांशी तुलना करता येत नाही, कारण यूएई मध्ये कोणताही इन्कम टॅक्स नाही. म्हणजेच नोकरदारांना भारतात येताना, घरी येताना, घरी घेऊन येण्यासाठी जो पगार मिळणार आहे तो जास्त मिळतो. आता या सगळ्या जमेच्या बाजू असल्यामुळे अनेक जण दुबईमध्ये नोकरीसाठी जाण्याला पसंती देत असतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की संयुक्त अरब अमिरात म्हणजेच यूएई मध्ये भारतातले असे किती नागरिक काम करत असतील, तर तो आकडा सुद्धा खूपच मोठा आहे. कारण भारतातील तब्बल 43 लाख नागरिक यूएई मध्ये नोकरी करतायत आणि ही संख्या यूएईच्या एकूण लोकसंख्येच्या तब्बल 35% आहे. आणि त्यामुळे मध्य पूर्वेमध्ये उडालेला हा युद्धाचा भडका भारताला सुद्धा न परवडणार आहे. भारतात इंधन दर वाढ, कृषी उत्पादनावर, निर्यातीवर होणारे परिणाम, सोन्या चांदीच्या दरांमध्ये वाढ, महागाईचा भडका यासह तिथे काम करणाऱ्या आणि भारतामध्ये परकीय चलन आणणाऱ्या नोकरदारांच्या नोकरीवर सुद्धा याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे हे युद्ध लवकरात लवकर शांत होण्याची गरज आहे.